नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील कुटुंबांचे सांत्वन। शिवसेना पाटील कुटुंबाच्या पाठीशी राहील चंद्रकांत खैरे। शिवसेना फोडणाऱ्या गद्दाराला गाडायचे, खैरे यांनी जनतेला केले आवाहन। तानाजी सावंत हे टिकणार नाही याची माहिती उद्धव ठाकरे यांना पूर्वीच दिली होती। खैरे यांनी परंडा येथे पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितले, परंडा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, शिवसेनेला सुटणार खैरे यांची माहिती। रणजित पाटील शिवसेनेचे उमेदवार असतील व निवडून येतील, चंद्रकांत खैरे यांचा दावा। मी सर्व मतदार बंधूंना मी विनंती करेन, शिवसैनिकांना सांगेन, काही जरी झालं तर तुम्ही आता सगळ्यांनी मिळून एकजुटीने आपल्याला उद्धव साहेबांच्या बरोबर पाठीमागे यायचं, त्यांना साथ द्यायची आणि जे हे जे यांनी जे फोडाफोडी केलेली आहे ते गद्दार झालं, त्या गद्दाराला त्या ठिकाणी काढायचं, ही भूमिका जर आपल्या शिवसैनिकांनी घ्यायची आणि आपला हा गड पुनश्च एकदा आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गडामध्ये असा। पण ही मतदारसंघ शिवसेनेला सुटेल असं काही पुरत नाहीत, काही शिवसेनेचाच आहे हा शिवसेना। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 907542 6642। आता बातमी विस्ताराने। शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कैलासवासी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलंय। टेन्शन घेऊ नका, संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील, विश्वजित पाटील, पुतणे मेघराज पाटील यांना धीर दिला। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या जुन्या आठवणीला उजाळा देत तात्या हे हाडाचे शिवसैनिक होते, त्यांनी मोठ्या कष्टाने शिवसेना वाढवली असं सांगितले। पूज्यनगरी न्यूजशी बोलताना खैरे म्हणाले की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील असतील आणि ते विजयी होतील असा दावा यावेळी बोलताना केला। यावेळी खैरे म्हणाले की तानाजी सावंत हे शिवसेनेत टिकणार नाही असे पूर्वीच उद्धव ठाकरे यांना सांगितले होते, गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत गाडायचे आहे असं आवाहन जनतेला केलं। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहा काय म्हणाले चंद्रकांत खैरे। ज्ञानेश्वर पाटील आणि तुमच्या राजकारणातील सहवास कसा होता आणि त्यांच्या काय आठवणी राजकारणातील थोडं सांगू शकता? खरं म्हणजे ज्ञानेश्वर पाटील आम्ही असं बरोबर काम केलं। मी आमदार होतो त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे यायचं तुम्हाला। नुकतंच नामांतराचं आंदोलन वगैरे झालेलं होतं आणि त्यावेळेस नंतर मग आम्ही तिथे म्हणजे जेल वगैरे सगळेच बरोबरच होतो तिकडे, पण त्याने सांगितलं पाथरुडला यायचं तुम्हाला आणि पाथरुडला खूप मोठा कार्यक्रम घेतला होता। म्हणजे इतका मोठा कार्यक्रम घेतला की त्यावेळेसचे ते आमदार मोठेजी, ते मोठे साहेब 2 वेळेस जीपमधून असं जाऊन पाहत होत्या की यांचा कार्यक्रम कसा चालला म्हणून, आणि इतकं जोरात कार्यक्रम झाला तर मी मग त्या दिवशी भाषणातच म्हटलं होतं मी, मोठे साहेब आता तुम्ही आमदार नाही, आता आमदार आमचं ज्ञानेश्वर होणार, माऊली होणार। मी त्या माऊली म्हणायचं म्हटलं आम्ही माऊली होणार आमचा आमदार। आणि नंतर मग असे बरेच मग सतत कामाला लागले, ते सतत जोरात कामाला लागले, एकदम हाडाचा शिवसेना एकदम। आणि त्याच्यात काय झालं की नंतर ते निवडून आले नंतर मग मी मंत्री होतो त्यावेळेस, मग माझ्याकडे द्यायचे ते काय, माझ्याकडे आले की मग हे काम ते काम नाही, हे काम असं ते काय। मी दिल्लीला गेलो लोकसभेत, नंतर हे इकडे आमदार म्हणून त्या ठिकाणी होतेच ते, आणि त्यावेळेसचं दुसऱ्या वेळेसचं आमदारकीचं तिकीटसुद्धा मीच मिळून दिलं होतं आणि मीच आलो होतो सगळ्यांना विचारपूस करायला होता। पहिल्या वेळेस पण दिलं होतं, दुसऱ्या वेळेस पण मीच दिलं होतं त्यावेळेस। आणि एक प्रकारचं प्रेम इतकं जास्त होतं की ते काही झालं की मला येऊन बोलायचं, पण ते माझंच नाही, उद्धव साहेबांच्या वरतीसुद्धा प्रेम तसंच होतं, हट्ट, साहेब इथे आलंच पाहिजे, इथे गेलंच पाहिजे। अरे मग कशाला इथे मला इतकं इकडे जायचं ते नाही, इथं आलंच पाहिजे, गाडी चालवणार, म्हणजे इतकं चांगलं त्या ठिकाणी हट्टी प्रेम करून त्या ठिकाणी त्याने शिवसेना वाढवलेली। हा लहान होता त्यावेळेस, परंतु प्रत्यक्षात खूप त्यांनी खूप काम केलं। आणि आम्ही ह्या वाड्यातच जेवायला आलो होतो 2 वेळेस, मनोज जोशी सर पण आले होते त्यावेळेस। आणि तुम्हाला सांगतो की सगळ्या म्हणजे भूम परांडा तर सोडून द्या, पण धाराशिव म्हटलं की आम्ही ज्ञानेश्वर पाटील म्हणायचं।
धाराशिव असं काय कोणतं आपलं ज्ञानेश्वर पाटील. ते भूमपरांड्याचे जरी असले तर ते पूर्ण जिल्ह्याचेच आहे असं समजायचं. आणि एक प्रकारचं त्यांचं जे मागणं होतं बोलून, सगळ्यांशी बोलून चालून गोड बोलून हसून खेळून हे करणं, हे सगळ्या लोकांना दुर्दैवाने ते आजार काय झाला आणि आजारातून बरे पण व्हायला लागले होते, पण मग लगेच कॉम्प्लिकेशन झालं शरीरामध्ये आणि मग ते गेले. आमची एक 2 महिन्यापूर्वी अशी चर्चा झाली होती, आम्ही सगळे कोण कोण काय काय काय. तर त्यावेळेस मीच म्हटलं होतं की ज्ञानेश्वर तात्या आहे तिथे. नाही मग नाही ते तब्येत ठीक नाही त्यांची. म्हटलं मुलगा आहे मग त्यांचा. आम्ही सगळ्यांनी मग ते चर्चा केली मुलगा. आणि ते मुलाचं नाव त्याला आमच्या त्या यादीत लिहिलं पण साहेबांनी, सगळं लिहिलं. पण तो प्रत्यक्षात आता हे असे जातील माहीत नाही. कारण लोकसभेमध्ये त्यांनी जवळपास 85,000 लीड दिली, म्हणजे थोडासा खेळ नाही आहे. जबरदस्त काम केलं त्यांनी. एक जो गद्दार झालेला मंत्री त्याच्या विरोधात उभं राहून त्या ठिकाणी केला. आत्ता ही गरज त्यांची अशी होती की ते इथे पाहिजे तर मुलाला निवडून आणण्यासाठी. पण मुलाला आता तर निवडून येणारच, काय प्रश्न येत नाही. पण एक जो आहे ना, एक प्रकारचं तुम्हाला सांगतो की पक्षाला ताकद देणारे व्यक्ती म्हणजे ते होते, तेच केले. पण मुलगा चांगला आहे, हुशार आहे, जिल्हा प्रमुख आहे, चांगला आहे. आणि सहानुभूतीची लाट असते ती, ते पण आहे. आणि ह्याने किती जरी काही केलं तानाजीने, तुम्हाला सांगतो ज्यावेळेस उद्धवसाहेबांना आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस त्यांनी ते शिवजयला काय असतं ते होतं त्यात आले होते. त्यावेळेस मी उद्धवसाहेबांच्या बरोबर आलो होतो. मला तात्या बाजूला म्हणून येऊन म्हणतात ते हा टिकणार नाही. म्हटलं हे मी एक 10-15 दिवसापासून मी पाहतो त्यांची हे. तर मी इथलं संपर्क प्रमुख होतो ना, त्यावेळेस ते काही जरा थोडे पडून जायचे. मी संपर्क प्रमुख आहे, मी खासदार होतो, हे जास्त काय असेल. मग म्हटलं ठीक आहे, हे असे किती जरी येतील किती जातील. साहेबांना गाडीत बसल्यानंतर सांगितलं मी, साहेब हा माणूस टिकणार नाही आपल्याकडं. आणि तो टिकलाच नाही, असं झालं. पण आज तात्या आपल्यातून नाही आहे, आज निघून गेले. सगळे कार्यकर्ते पदाधिकारी खूप दुःखी झाले. आणि मी हे सांगेन की पक्षसुद्धा त्या ठिकाणी तात्यांच्या दुखून याच्यामुळे गेल्यामुळे दुःखीत आहेत. पण तो पूर्ण पाठिंबा मुलावर राहील पक्षाचा. आणि म्हणून मी माझ्यातर्फे आणि आपल्या संपूर्ण मराठवाड्याच्या शिवसैनिकांतर्फे तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तर या मतदारसंघातील नेते होते तात्या, ते गेलेत. आता त्या मतदारासाठी, शिवसैनिकासाठी तुमचा काय संदेश आहे? मी शिवसैनिकांनाच नाही, मी भूमपरांडा मतदारसंघातील जनतेला विनंती करेन की तात्यासारखं स्वरूप आपण त्याच्या मुलाला देऊ. तात्या आमचे 10 वर्ष सहकारी होते, आमदार होते. त्यानंतर आमच्याकडे बरोबर बरेच वेळ यायचे. सुरुवातीला सुद्धा काही नसताना त्यांनी मला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते पाचवडला बोलवलं होतं. मी सर्व मतदार बंधूंना मी विनंती करेन, शिवसैनिकांना सांगेन, काही जरी झालं तर तुम्ही आता सगळ्यांनी मिळून एक आपल्याला उद्धवसाहेबांच्या बरोबर पाठीमागे यायचं, त्यांना साथ द्यायची. आणि जे हे जे यांनी जे फोडाफोडी केलेली आहे, ते गद्दार झालं, त्या गद्दाराला त्या ठिकाणी काढायचं. ही भूमिका जर आपल्या शिवसैनिकांनी घ्यायची आणि आपला हा गड पुनश्च एकदा आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गडामध्ये असा. पण मशाल हे चिन्ह आहे. कारण बरेच वेळेस काय झालं की मशाल ते लोकांना माहीतच नसतं. इथं तर झालं माहीत, पण आमच्या मतदारसंघात ते मशालने खरेदी माझी निशाणी म्हणजे ते धनुष्यबाण म्हणून 1,00,000 मतं माझे धनुष्यबाणावर गेले. तर ते म्हणून या ठिकाणी मी सांगेन की आता आपण मशालवर त्या ठिकाणी जोर मारायचा, प्रत्येकाच्या घरोघर जायचं. आता विधानसभा, लोकसभा म्हणली तर खूप मोठं क्षेत्र. विधानसभा म्हटलं की त्या ठिकाणी अनेक लोक उभं राहतात, अनेक हौशी येतात. पण तो लोकांना गरज आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाची. म्हणून नागरिकांनी त्या ठिकाणी, मतदारांनी, शिवसैनिकांनी पूर्णपणे एक जोरात आपण ताकद लावून आपला हा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचा. हे मतदारसंघ शिवसेनेला सुटेल असं काही पुरत नाहीत? काही शिवसेनेचाच आहे, हा शिवसेनेचाच आहे.
आणि आमची यादीमध्ये आम्ही ते पाहिलं होतं त्यावेळेस आम्ही बसलो होतो त्यावेळेस शिवसेनेचाच होता, असं काही दुसरं काही नाही. आता ते मध्ये आले गेले असं बरं, कारण हा शिवसेनेचा म्हणजे तानाजी ज्यावेळेस आपल्यामध्ये होते त्यावेळेस ते शिवसेनेचं म्हणून निवडून आले ना. मग ही जागा आम्हीच घेणार ना. आम्ही ते कुठले जरी असले तरी आम्ही घेणार नाही. आम्ही कोणाला देणार नाही. कोणी मागू पण शकत नाही आता की आम्हाला द्या ही जागा आम्हाला. तात्यांच्यामुळे तर त्या ठिकाणी तात्यांच्या घरातच ही सीट येईल. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.